ग्रामविकास खात्यातील घोटाळ्याचा गौप्यस्फोट झी मीडियाने केला होता। आम्ही दाखवलेल्या बातमीनंतर ग्रामविकास खात्यात अनियमितता झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी देखील मान्य केले। मात्र या अनियमिततेमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंचा सहभाग नाही अशी क्लीन चिट देखील मुख्यमंत्र्यांनी दिली। मॅजिस्ट्रेट गप्पा कार्यक्रमात झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी मुख्यमंत्र्यांची प्रकट मुलाखत घेतली। त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। कारभार पारदर्शक व्हावा याच्याकरता तुम्ही अत्यंत चांगला आदेश काढलात। तो म्हणजे 3 लाखाच्या वरचं जे काही काम असेल त्याचं टेंडर निघालं पाहिजे। मी तुम्हाला आता या ठिकाणी काल झी 24 तासवर आम्ही जो एक्सपोजे केलाय त्याचं डिटेल देतो। ग्राम विकास खातं कोणाचं हे सांगायची गरज नाही। 255 कोटी रुपयाचं काम, 255 कोटी रुपयाचं काम, त्याचं एक टेंडर नाही निघालं। 3 लाखाची मर्यादा चुकवण्याकरता 2,98,000, 2,97,000, 2,99,000, 2,95,000 अशी 255 कोटीची कामं निघाली। तुमच्या सहकाऱ्यांकडून तुम्हाला स्वच्छ प्रशासनाच्या बाबतीत सहकार्य मिळत नाहीये का? पहिली गोष्ट अशी आहे की आपण जे सांगताय 25-15 अशा प्रकारचा एक बजेट हेड आहे। ज्या बजेट हेडमध्ये वेगवेगळ्या छोट्या कामांकरता त्या ठिकाणी पैसा दिला जातो आणि तो पैसा त्या मतदारसंघामध्ये त्या कामांवर खर्च होतो। आता याचे मी 2 भाग करतो। पहिला भाग याच्यातला मंत्र्याचा रोल, म्हणजे आपण तो रोल आणला म्हणून सांगतो। तर यातला मंत्र्याचा रोल काय आहे, तर मंत्र्याचा रोल एवढाच आहे की त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देणे, त्याचं एस्टिमेट तयार करायचं, त्याला मान्यता द्यायची। हा काही मंत्र्याचा रोल नाही आहे, हा खालचा रोल आहे। आणि या ठिकाणी तुम्ही जे काढलेलं आहे ते निश्चितपणे ती अनियमितताच आहे। या ठिकाणी जर एखादा रस्ता 10 लाखाचा आहे आणि म्हणून तो निरगुडकरांच्या घरापासून फडणवीसांच्या घरापर्यंत एक तुकडा दाखवायचा, मग 3 लाख दाखवायचे, मग फडणवीसांच्या घरापासून भोसलेंच्या घरापर्यंत दुसरा तुकडा दाखवायचा, 2,99,000 करायचे, मग भोसलेंच्या घरापासून अजून कोणा फर्नांडिसच्या घरापर्यंत दाखवायचा, तिथनं 2। ही 100% अनियमितता आहे। अशी अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर पूर्णपणे 100% राज्य सरकार कारवाई करेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।